नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज नंतर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून आरक्षणाची लढाई मोठ्या हिमतीने लढली आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा एकटवला असून मराठा आरक्षणासाठी आपलं योगदान देत आहे. त्यातूनच पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत एका मराठा बांधवांनी घोषणाबाजी करीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष वेधलंय. मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे म्हणत पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलेला हा कार्यकर्ता आक्रमक झाल्याने पोलिसांची व सुरक्षा रक्षकांची चांगलीच धांदल उडाली होती. यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी सभा होती त्या सभास्थळी पुढे जाऊन एक मराठा लाख मराठा आणि काय म्हणतात घोषणा त्यांनी दिल्या. त्याबद्दल अखंड मराठा समाजाबद्दल आणि अभिनंदन आणि धन्यवाद हे 2 शब्द आपण बोला. या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज 6 कोटी हा एक आहे. फक्त हेच दाखवायचं होतं की हम किसी भी पार्टी में रहेंगे पर सब मराठा एक है. आरक्षण लेंगे, संसद में घुस के लेंगे, एक मराठा लाख मराठा. धन्यवाद. विशेष म्हणजे पुण्यातील मोदींच्या सभेला मोठी गर्दी होती आणि हा कार्यकर्ता व्हीआयपी रांगेत बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असताना पोलिसांनी त्या व्यक्तीला आवरलं आणि त्याला खाली बसायची विनंती केली होती. मात्र तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागल्याचं दिसून आलंय. त्यामुळे अखेर पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन संबंधित व्यक्तीला शांत करून सभा स्थळावरून दूर नेले. मात्र या प्रसंगामुळे सभेतील व्हीआयपी रांगेत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आजचा दुसरा दौरा पुण्यामध्ये होता. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात पहिली सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोलापूरमधील सभेतून ही काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. त्यानंतर पुणे शहरातून महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत कलम 370 वरून काँग्रेसवर यावेळी त्यांनी निशाणा साधलाय. पुण्यातील एसपी कॉलेज मैदानात नरेंद्र मोदींची सभा होत असताना एका मराठा बांधवाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ घातलाय. सभास्थळी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना व्हीआयपी रांगेत काही प्रमाणात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. एक मराठा कार्यकर्ता उठला आणि एक मराठा लाख मराठा घोषणा देत त्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.